मंडळी, प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी नुकतंच महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केलाय. मुंबईत मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याकडून मनगटावर शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केलाय. अभिनेते किरण माने हे राजकारणात येणार असं अनेक दिवसांपासून म्हटलं जात होतं, कारण ते सोशल मीडियाद्वारे सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. तसेच त्यांच्या पोस्टवरून भाजप हा त्यांचा आवडता पक्ष नाही हे सुद्धा स्पष्ट दिसतंय. अनेक वेळा तर त्यांच्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या पोस्टमुळे खूप वादही झाले होते. त्यामुळेच किरण माने हे भाजप विरोधी पक्षात जाणार हे तर स्पष्ट दिसत होतं. पण सर्वांना असा अंदाज होता की ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात जातील, कारण किरण माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसोबत फार जवळीक होती. पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. वर्षभरापूर्वी अभिनेते किरण माने खूपच चर्चेत आले होते. खरं तर त्यांच्या संबंधी खूप मोठा वाद झाला होता आणि या वादाला राजकीय वळण सुद्धा मिळाले होते. हा वाद म्हणजे त्यावेळी अभिनेते किरण माने हे मुलगी झाली हो या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारत होते. पण अचानक त्यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दिव्या सुभाष पोगावकर आणि शर्वानी पिल्लई यांनी किरण मानेंवर गैरवर्तनाचे आरोप केले होते. पण किरण मानेंनी हे सर्व आरोप फेटाळले आणि आपण सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतो, त्यामुळे मला मालिकेतून काढले असा आरोप किरण मानेंनी केला. म्हणजेच ते भाजप विरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्याचे किरण माने यांचे म्हणणे होते. मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्यानंतर परेशान झालेले किरण माने हे न्याय मागण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या दारात गेले. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांची भेट घेत किरण माने यांनी त्यांची बाजू समजावून सांगितली. तसेच त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण यानंतर सुद्धा अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेत एंट्री मिळाली नाही. त्यामुळे पुढे काही दिवस किरण माने खूप परेशान दिसले. पण पुढे त्यांना या वादाचा फायदा सुद्धा झाला. म्हणजेच खूप चर्चेत राहिल्याने त्यांना बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक म्हणून बोलवण्यात आलं आणि येथे किरण मानेंना पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्याची खूप चांगली संधी मिळाली. किरण मानेंनी सुद्धा या संधीचं सोनं केलं आणि प्रेक्षकांची पसंती मिळवली. बिग बॉस नंतर किरण मानेंचं नशीब उजळलं. यानंतर त्यांना अनेक चित्रपट आणि मालिका मिळाल्या. या सर्व काळात किरण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या खूप जवळ होते. त्यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर सुद्धा ते न्याय मागण्यासाठी शरद पवारांकडेच गेले होते. म्हणजेच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना साथ दिली होती. मग आता किरण मानेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड न करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची निवड का केली असा अनेकांना प्रश्न पडलाय. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने किरण माने हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळले असावे. कारण किरण माने हे भाजप विरोधी म्हणून ओळखले जातात आणि सध्या भाजपच्या एकदम विरोधात असलेला पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना हाच आहे. तर आता अभिनेते किरण माने यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री झाली. या नवीन राजकीय प्रवासासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.